खूप मस्त पुरणपोळी टेस्टी बनलेली आहे, पाहू शकता. त्याबरोबर कटाची आमटी सोबत दूध घेतलेलं आहे. दुधाबरोबर पण पुरणपोळी खाऊ शकतो आपण. ही कटाची जे पाणी डाळीचं निघतं त्याला कटाची आमटी बोलतात. आमटी पण बनवलेली आहे छानच. हाय एव्हरीवन, कसे आहात फ्रेंड? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत. फ्रेंड्स, तुम्हाला सर्वांना होळीच्या शुभेच्छा. तर आज मी बनवणार आहे पुरणपोळी आणि चला आपण अगदी सोप्या पद्धतीने पुरणपोळी बनवणार आहे. आणि चला मग मी आता रेसिपीला सुरुवात करते. हे बघा, मी रात्री पाण्यामध्ये चणा डाळ भिजत ठेवलेली होती आणि सकाळी मी स्वच्छ धुवून ती आता मी शिजवून घेत आहे. पॅनमध्ये शिजवून घेत आहे. चांगली शिजल्यावर मग आपण ते पाणी काढून घेणार आहोत. आणि ही डाळ चांगली शिजलेली आहे आणि मी ते पाणी घेतलेलं आहे आणि ह्याची कटाची आमटी मी बनवणार आहे. खूप छान टेस्टी कटाची आमटी बनते. आता मी ही डाळ थोडी सुकवून घेते, म्हणजे थोडं पाणी काढून घेते, निथळून घेते. आणि मी हे आता पॅनमध्ये घेतलेली आहे डाळ आणि त्यामध्ये मी एक चमचा तूप आणि त्यानंतर मी हे तुमच्या आवडीनुसार म्हणजे चवीनुसार गूळ घ्या तुम्ही. मी माझ्या चवीनुसार गूळ घेतलेला आहे. मला पाहिजे तेवढंच मी घेतलेलं आहे गूळ. आणि त्यानंतर मी घालणार आहे ह्यामध्ये वेलची पावडर. आणि हे सगळं मी मिक्स करून चांगलं शिजवून घेणार आहे. तर खूपच छान अशी अगदी सोपी पद्धत आहे पुरणपोळीची. आता हे सगळं मिक्स करून आपण हे सुकेपर्यंत सारण बनवून घेऊया. हे बघा, आता तयार रेडी झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता मी थोड्या वेळातच गॅस बंद करणार आहे आणि हे मग मी एका चाळणीमधून वाटून घेणार आहे. हे बघा, ही एक सोपी पद्धत आहे. माझ्याकडे साचा पण आहे, तरी पण ही अगदी सोपी पद्धत. 5 मिनटात तुमचं सारण तयार होतं. मी ही चाळण घेतलेली आहे आणि खाली एक पॉट ठेवलेला आहे आणि मग मॅश करून घेणार आहे. हे बघा, मॅश करून घेतल्यामुळे जे कण शिल्लक राहिले ते बाजूला केलेले आहे आणि हे सारण बनलेलं आहे. मस्त असं लुसलुशीत सारण बनलेलं आहे, पाहू शकता. खूपच छान असं. आणि जरा पण त्यामध्ये एखादा कण पण नाही आहे. कण मी बाजूला केलेले आहे. असं आता आपण हे बाजूला ठेवूया. सारण मस्त सारण बनतं. तुम्ही अशा प्रकारे पण करू शकता. आता मी हे ह्यामध्ये 2 कप मैद्याचं पीठ घेतलेलं आहे आणि मी 1 कप घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. कारण मला मिक्स ची पुरणपोळी खूप आवडते पिठाची. आता चवीनुसार मीठ घालत आहे म्हणजे पिठामध्ये. आणि 1 चमचाभर असं तेल घालत आहे पिठामध्ये मळताना. आणि आता आपण हे चांगलं मळून घेऊया. आता मी हे चांगलं लुसलुसीत मळून घेणार आहे आणि 15 मिनटासाठी मी ते बाजूला ठेवणार आहे. म्हणजे पीठ चांगलं येतं आणि पुरणपोळी खूप लुसलुशीत होते. ही बघा, पाहू शकता. मी आता हे 15 ते 20 मिनटं बाजूला ठेवते पीठ आणि त्यानंतर आपण पुरणपोळी बनवून घेऊया. आता मी फावल्या वेळात मी कटाची आमटी बनवून घेणार आहे. आणि हे बघा, माझी रेडी झालेले आहेत. जेवढं मी आकाराचा गोळा घेतलेला आहे पिठाचा, तेवढाच आकाराचा मी पुरणपोळीचा गोळा बनवलेला आहे. आणि आता मी ही पुरणपोळी मस्त अशी लाटून घेते. तर चला आता आपण लाटून घेऊया पुरणपोळी. मस्त अशी मी लाटून घेते पुरणपोळी. आणि माझी कटाची आमटी बनलेलीच आहे. मी पीठ सॉफ्ट होईपर्यंत मी कटाची आमटी बनवून घेतलेली आहे. राईस बनवून घेतलेला आहे आणि भाजी बनवून घेतलेली आहे. भाजी टोमॅटो, बटाटा आणि वांगाची तिखट मिरची घालून गोड अशी भाजी बनवलेली आहे, कारण कटाची तिखट आमटी आहे. आणि हे बघा, आता मी ही पुरणपोळी लाटून घेत आहे मस्त अशी. आणि पीठ पण छान आलेलं आहे. पुरण पण अगदी सॉफ्ट आपल्याला बनवलं आहे आपण, त्यामुळे
काही प्रॉब्लेम नाही. आणि आता मी हे पुरणपोळी चांगली अशी भाजून घेते. खूप छान अशी पुरणपोळी बनत आहे आपली, पाहू शकता तुम्ही. बाजूलाच मी सर्व जेवण आवरून घेतलेलं आहे. आता पॅनवर आपण ही पुरणपोळी घातलेली आहे आणि आता आपण त्यावर तूप लावून मस्त अशी लुसलुशीत पुरणपोळी बनवून घेणार आहोत. मी काही पिठामध्ये हळद घातलेली नाही आहे. मी फक्त डाळ शिजवताना हळद घातलेली होती, त्यामुळे तुम्हाला कलर पुरणपोळीचा व्हाईटच दिसत आहे. काही लोक जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हा हळद घालून पीठ मळलं जातं, त्यामुळे जास्त येल्लो कलर दिसली जाते ती. पण मी नॉर्मली व्हाईट कलरचीच पुरणपोळी मला खूप आवडते. मी आतून डाळीमध्ये हळद घातलेली आहे. हे बघा, आता मी चांगली तुपावर भाजून घेते पुरणपोळी. छान अशी पुरणपोळ्या बनत आहे, खूपच छान टेस्टी. गरम गरम तुम्ही चहाबरोबर किंवा दुधाबरोबर पण खाऊ शकता, किंवा नॉर्मल पण खाऊ शकता. एवढी सॉफ्ट बनलेली आहे पुरणपोळी. चला, मी अशा पुरणपोळ्या सर्व बनवून घेते आणि नंतर तुम्हाला मी टेस्ट करून दाखवते. खूप छान मस्त सर्व बघा झालेलं आहे, आवरून झालेलं आहे. बघ, पुरणपोळ्या, कटाची आमटी, दूध, गरम गरम दूध आणि हे सर्व असं आज मी बनवलेलं आहे. खूपच छान असं कटाची आमटी तर किती सुंदर टेस्टी बनलेली आहे. तर तुम्ही दुधाबरोबर पण खाऊ शकता, कटाच्या आमटीबरोबर खाऊ शकता, किंवा चहाबरोबर पण खाऊ शकता, किंवा नॉर्मल पण पुरणपोळी खाऊ शकता. एवढी टेस्टी बनलेली आहे, पाहू शकता तुम्ही. खूप छान. खूप छान असं टेस्टी जेवण बनलेलं आहे आजचं. सोबत राईस पण आणि वांगा बटाट्याची भाजी पण मिरची घालून बनवलेली आहे मी. आज व्हेजच थाळी बनवलेली आहे. खूप छान अशी थाळी बनलेली आहे, पाहू शकता तुम्ही. तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा. मस्त पुरणपोळी छानच झालेली आहे, टेस्टी बनलेली आहे. मुलाने खूप छान. आणि मी पण टेस्ट करते आता पुरणपोळी. ही पाहू शकता, मस्त. मस्त पुरणपोळी बनलेली आहे. तुम्ही पण बनवतच असाल, तर मी आज बनवलेली आहे. आणि कटाची आमटी बनवलेली आहे त्यासोबत, आणि दूध आणि पुरणपोळी असा बेत आहे. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर माझ्या चॅनलला व्हिजिट द्या आणि सर्व व्हिडिओ पहा. थँक्यू.